मी शांत बसणार नाही। आत्ताच आत्ता खांडेकरांकडे जाते आणि या सगळ्याचा जाब विचारते। हे काय बोलतेस तू? खरं तेच बोलतीये। काय चुकीचं बोलतीये? हा, गोड गोड बोलून आपल्या बाजूने कसं करायचं सगळ्यांना हे तारिणीला चांगलंच ठाऊक आहे। तू आधी शांत हो, शांत हो। कशी शांत होऊ? हा, आणि का शांत होऊ सांगा ना। नाही, तुम्हाला वाटलं असेल तारिणी कौशिकीताईंशी बोलायला नकार देते म्हटल्यावर मी काहीच करणार नाही, पण असं काही होणार नाहीये। माझ्या लेकीच्या सुखासाठी, तिच्या संसारासाठी ना त्या खांडेकरांसमोर पदर पसरवावा लागला ना तरी मागे पुढे बघणार नाहीये मी। अगं काय झालंय? काय इतकी चिडचिड करतेस? अगं बरं झालं ना मग तू आलीस ते। हा, आता तू तुझ्या आईला समजाव। अगं ती खांडेकरांकडे जायला निघालीये। हो, अर्धवट कसली माहिती देताय तिला? पूर्ण सांगा ना काय झालंय ते। नमा, युवराज रावांना त्यांच्या चॅनल मधून बाहेर काढलंय कौशिकीताईंनी। माझ्या जावयाला स्वतःच्याच ऑफिस मधून बाहेर काढलंय आणि मी गप्पा बसायचं? बरं, पण आता सांगतेस तर पूर्ण सांग ना। युवराज जिजूंनी असं काय केलं की त्यांना कौशिकी त्यांनी ऑफिस मधून बाहेर काढलं? आपल्याला काय करायचं नसतं चौकशा, पण म्हणून काय हकलून द्यायचं का त्यांना? अगं त्यांच्या घरातला प्रश्न आहे, आपण त्यात पडणारे कोण? हे जर सगळं केदारच्या बाबतीत असतं ना तर तुमच्या आधी तुमची आई पोहोचली असती खांडेकरांकडे लाडक्या जावयाची बाजू घ्यायला। पण युवराज रावांसाठी लढायला मी एकटी कमकी आहे। आई ऐक माझं, प्लीज असं करू नकोस। आपल्याला तिथे काय झालंय हे नेमकं माहित नाहीये आणि निशिताईची एकटीची बाजू ऐकून घेऊन तू सरळ त्यांना जाब विचारायला गेलीस ना तर ते कौशिकी त्यांना आवडणार नाही। आता मी काय करायचंय हे कौशिकीताईंच्या आवडीनिवडीवर ठरवायचंय का? हा, आणि मुळात त्या ज्या काही वागल्या आहेत ना ते मला आवडलेलं नाहीये, त्याचा जाब विचारणार आहे मी। तेवढा हक्क आहे ना मला? आहे ना, पण तिकडे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घे, कौशिकी खांडेकर हवेत निर्णय घेत नाही। त्यांनी असा निर्णय घेतलाय त्याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल ना। अगं तेच कारण जाणून घ्यायला जायचंय तिकडे। नाही, मी काय म्हणते तू सुद्धा चल माझ्यासोबत नमा। कारण काय आहे, या घरात ना तारिणी सोडल्यास बाकी कुणालाही काडीचीही किंमत नाहीये। तुला सुद्धा नाही बरं का। तुला जर गरज पडली ना तर मी आणि निशीच उभे राहणार आहोत तुझ्या मागे। तुझे बाबा असे डिम्म उभे राहणार इथे। एका उगाच काहीतरी बोलू नकोस। एक बाप म्हणून मला माझी कर्तव्य माहिती आहेत आणि विषय जाणून न घेता उगाच उठसूट जाब विचारायला जाणारपैकी मी नाहीये। नाही, तुम्ही नकाच जाऊ, तुमच्याकडनं काही अपेक्षाच नाहीये मला। आणि माझ्या बरोबर या म्हणून तुम्हाला फोर्स करतेय का मी? नाही ना, मग मला जाताना अडवू नका, मला जाऊ दे। बाबा जाऊ देत तिला। आई तू जा, आई तू जा तिकडे आणि चांगला खडसावून जाब विचार कौशिकीताईंना। बघा त्या म्हणतील की आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे, तुम्ही कशाला लुडबुड करताय, जा तुमच्या मुलीला घेऊन। त्या अशा म्हणाल्या की लगेच निशिताईला सांगायचं बॅग भर आणि तिला घेऊन इकडे ये। वेडी आहेस का? तिला का घेऊन येऊ इथे?